19 एप्रिलच्या एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय करायचे आपल्याला, 2 लाईन त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्याच्यामधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर या कंडिशनला आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे की डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A2 मायनस वेक्टर A1 इंटू वेक्टर B1 क्रॉस वेक्टर B2 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर B1 क्रॉस वेक्टर B2. तरी आपल्याला व्हॅल्यू इथं फाइंड आउट करायच्या, त्याच्यानंतर आपल्याला डिस्टन्स मिळणार आहे. जनरल रिप्रेझेंटेशन काय असतं, वेक्टर आर इज इक्वल्स टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी. हे विसरून चालणार नाही, ठीक आहे. आणि याच्याशी रिलेटेडच या फॉर्म्युल्यातील व्हॅल्यू आहेत. म्हणजे A2 मला इथे सरळ समजेल की 2i मायनस जे प्लस 2k आहे. A1 काय i प्लस 2j मायनस k आहे, ठीक आहे. सेम वे B1 आणि B2 सुद्धा मी इथं आयडेंटिफाय करू शकतो. A2 मायनस A1 काढायचे मला, वेक्टर A2 मायनस वेक्टर A1 इक्वल्स टू, मी काय करतो आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू टाकतो. दॅट इज, पण ठीक आहे नाही, 2i मायनस जे प्लस 2k मायनस वेक्टर i प्लस वेक्टर 2j मायनस वेक्टर k इक्वल्स टू. आता मात्र आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून टाकू. 2i ब्रॅकेटच्या बाहेर प्लस मायनस आहे, परत ब्रॅकेटमध्ये परत प्लस आहे, म्हणजे काय होईल 2i मायनस i डायरेक्टली i मायनस जे मायनस ऑफ प्लस दॅट इज मायनस प्लस मायनस मायनस जे मायनस 2j मायनस 3j प्लस 2k मायनस दॅट इज प्लस दॅट इज अगेन 3k, ठीक आहे. हा झाला A2 मायनस A1. आता मला घ्यायचं आहे क्रॉस प्रोडक्ट B1 बाय B2 इक्वल्स टू, इथं काय करू आता आपण, डिटर्मिनंट i j k. B1 चे कोएफिशियंट्स काय आहेत B1 मध्ये, 2 1 मायनस 3, 2 1 मायनस 3, 1 मायनस 1 1 इक्वल्स टू, आता काय करू आपण इथं 1 बाय 1 डिटर्मिनंटच्या रूलनुसार इथं मल्टिप्लिकेशन होईल डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी. जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू येत असेल तोच आपला असेल क्रॉस प्रोडक्ट. तर काय होईल इथं, आय घेतला तर 1 1 बाय 1 1 मायनस मायनस 1 मायनस 3 प्लस 3 तर आय मायनस जे घेतला आउटसाइड 2 मायनस 1 2 मायनस 1 मायनस 3 that is minus 3, so minus minus become plus j. लास्ट आता k साठी प्लस राहील, k साठी राहील 2 minus 1 minus 2 1 by 1 1 minus 2 minus 1 minus 3 minus 3 वेक्टर k. म्हणजे मी काय करतो डायरेक्ट आता 1 minus 3 that is minus 2i minus 5j minus 3k. हा काय झाला B1 बाय B2. याचं मॅग्निट्यूड ही मला लागणार आहे, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर B1 बाय B2 इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ मायनस 2 चा स्क्वेअर प्लस मायनस 5 चा स्क्वेअर प्लस मायनस 3 चा स्क्वेअर इक्वल्स टू किती होईल, 2 स्क्वेअर 4 5 स्क्वेअर 25 3 स्क्वेअर 9 that is equals to 9 9 5 14 14 4 18 18 48 38 रूट ऑफ 30. आता मला पूर्ण माझ्याकडे तिन्ही व्हॅल्यू मला मिळालेल्या आहेत. मग मी आता काय करतो, सिंपल या डिस्टन्सच्या फॉर्म्युलेमध्ये यांना पुटअप करतो. म्हणजे डिस्टन्स इज इक्वल्स टू काय असेल तर A2 मायनस A1 काय आलेलं माझ्याकडे, i मायनस 3j प्लस 3k, i मायनस 3j प्लस 3k इंटू दॅट इज डॉट प्रोडक्ट आहे मायनस 2i मायनस 5j मायनस 3k डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 by B2 that is cross product is root 38.
ठीक आहे, हा मला इथं मिळाला. आता आपलं काम काय आहे, हा जो डॉट प्रोडक्ट इथं आलेला आहे आपल्याकडे न्यूमरेटरला तो सॉल्व्ह करणं. डॉट प्रोडक्ट मध्ये काय करतो आपण, फक्त सेम युनिट वेक्टर जे असतील त्यांच्या कोएफिशियंट्स काय होतील, मल्टिप्लाय होतील, अदरवाइज मल्टिप्लाय होणार नाही. ठीक आहे, म्हणजेच काय असेल, मॅग्निट्यूड ऑफ आय मायनस 2i दॅट इज -2, minus 3j minus 5j that is plus 15, plus 3k minus 3k that is -9 divided by root of 38. हा काय होणार आहे, वर 15 minus -2 minus 9 minus 11, 15 minus 11 4, मॅग्निट्यूड 4 अपॉन रूट ऑफ 38. मॅग्निट्यूड काढून घेतलं आता तरी चालेल, दॅट इज 4 अपॉन रूट 38. पण हा जो क्वेश्चन जो होता याच्यामध्ये हा ऑप्शन नव्हता, या हा ऑप्शन त्यांनी मॉडिफाय केलेला होता. मॉडिफाय कसा केला होता, तर 4 अपॉन रूट ऑफ, याला काय म्हणू शकतो मी, 2/19. मग मी काय करतो, रूट 2 ने न्यूमरेटरलाही मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरलाही मल्टिप्लाय करतो. न्यूमरेटरला काय होईल, 4च्या मल्टिपल मध्ये रूट 2 येईल आणि डिनॉमिनेटरला काय होईल, जो अगोदरच रूट 2 होता तो या रूट 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल, त्याच्यात 2 फ्री होऊन जाईल, इंटू ब्रॅकेट मध्ये 90, सॉरी आपलं रूट मध्ये 90. हा 2 क्रॉस कॅन्सल करेल 4 ला बाय 2, दॅट इज 2 रूट 2 अपॉन 19, रूट 19 हे असं याचं आन्सर.